नमस्कार. पर्वची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे. आणि आज मी थोडा वेगळा विषय घेऊन आलेली आहे. तर मी आज तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. त्याचप्रमाणे मी माझ्या साड्या कशा ऑर्गनाइज करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर आपण बघूया माझ्याकडे किती साड्या आहेत आणि मी त्या कशा ठेवते. चला तर मी माझ्या साड्या म्हणजे आपण सर्वच जणी ह्या साड्यांचे जे पाउचेस असतात तिथे आपण त्याच्यामध्ये आपण सर्व ऑर्गनाइज करत असतो. तर माझ्याकडे ऑलरेडी काही पाउचेस आहेत आणि मी काही नवीन घेऊन आलेली आहे. त्याच्यामध्ये मी साड्या कशा अरेंज करते हे आज आपण बघणार आहे. आणि त्याचबरोबर मी माझ्याकडे कोणकोणत्या आणि कशा प्रकारच्या साड्या हेही तुम्हाला दाखवते. चला तर मग. तर आधी सर्वप्रथम फॅन्सीमध्ये कोणत्या साड्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर ही एक आहे, अशी ही पिंक कलरची साडी आहे. त्याच्यावर पूर्ण बुट्टी वर्क केलेलं आहे असं दिसत असेल. आणि जो पदर आहे त्याला अशा प्रकारचे गोंडे आहेत. त्याचा ब्लाऊज मी खूप मस्त असा शिवून घेतलेला आहे. हा स्टँड नेक वाला असा ब्लाऊज शिवलेला आहे. पाठीमागून असा मटका गळा की काय बोलतात ह्याला, मला काय एवढं माहित नाही. मला जी डिझाईन आवडते ना ऍक्च्युली ती मी देत असते. तर असा हा ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर ही एक साडी आहे. ह्या थोड्या घड्या ज्या आहेत त्या थोड्या विस्कटलेल्या आहेत, त्या आपण नीट करून मला आता सर्व ऑर्गनाइज करायचं आहे. तर ही एक पिंक कलरची साडी आहे. ही मी माझ्या मामे भावाच्या मुलाच्या लग्नात घेतलेली आहे. मामे भावाच्या लग्नात घेतलेली आहे. मस्त असा पदर आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. खूप मस्त डिझायनर साडी आहे. आणि ह्याचा ब्लाऊजही मी तसाच शिवून घेतलेला होता. मी सध्या आता अशा ठेवते, नंतर व्यवस्थित फोल्ड करून ठेवेल. फक्त तुम्हाला दाखवण्यापुरती हे ठेवते. ह्याचा ब्लाऊज मी असे 3/4 हँड घेतलेले होते. मी ह्याला असे हे केलेलं आहे. आणि पाठीमागे मस्त असा बो लावलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे मस्त असा हे ब्लाऊज शिवून घेतलेला आहे मी याचा डिझाईन. कारण डिझायनर साडीला डिझायनर ब्लाऊज खूप मस्त दिसतात. आणि ही साडी सर्वांना खूप आवडलेली होती लग्नामध्ये. त्याचप्रमाणे ही एक साडी आहे. सध्या मला ह्याचा ब्लाऊज आहे ना तो स्लीवलेस शिवलेला आहे. मला ब्लाऊज ह्याचा मिळत नाहीये. दिसलं सापडला की तुम्हाला दाखवते. कुठे भेटत नाही, कुठेतरी साड्यांमध्ये असेल. आणि ह्याचा हा असा पदर आहे आणि असाच ह्याचा ब्लाऊज देखील आहे. तो मी स्लीवलेस शिवलेला आहे. स्लीवलेस घेतलेला आहे त्याचा. कारण ह्या साडीवरचा ब्लाऊज ना कशावरही आपण मिसमॅच करू शकतो अशा प्रकारे. त्याचप्रमाणे ही एक ब्ल्यू कलरची साडी आहे. ही मला गिफ्ट मिळालेली आहे. गणपतीत पूजा होती सत्यनारायणची, तर मला गिफ्ट दिलेली आहे. त्याचा ब्लाऊज मी शिवलेला नाही. ह्याला मी मिसमॅच करून एक ब्लाऊज आहे तोच मी वेअर करते. त्याचबरोबर ही एक साडी आहे. ही पूर्ण प्लेन आहे, फक्त बॉर्डर जी आहे तीच बॉर्डर आहे फक्त. आणि ह्याचा ब्लाऊज ऑलरेडी डिझाईन आहे. ही माझ्या आईने दिलेली आहे साडी. ह्याचा ब्लाऊज आहे तो हा अशा प्रकारचा आहे. म्हणजे ह्याच्यावर डिझाईन होतीच केलेली, तर त्याच्यामुळे ह्याला काय वेगळी डिझाईन करायची गरज लागली नाही. आणि माझ्या बहुतेक ब्लाऊजचे हात हे 3/4च आहेत. मी खूप म्हणजे ज्या आधीच्या ज्या जुन्या साड्या आहेत काठपदराच्या वगैरे त्याचेच ब्लाऊजचे हँड हे शॉर्ट आहेत. बाकी सर्व ब्लाऊज हे 3/4च आहे. तर ह्या डिझायनर साड्या झाल्या. अधूनमधून येतील ही मध्येच. आता ह्या थोड्या सॉफ्ट कॉटन मध्ये वगैरे असतात तशाच्या साड्या, तर त्या साड्या मी तुम्हाला दाखवते. ही एक आहे माझ्याकडे साडी. ही माझ्या बहिणीने मला दिलेली आहे. बहुतेक साड्या ह्या गिफ्टेड आहेत. मी खूप घेते, पण गिफ्ट दिलेली माझ्याकडे भरपूर साड्या आहेत. ही बहिणीने दिलेली आहे. सॉफ्ट कॉटन असतं ना त्या टाईप मध्ये आहे. ही ऑनलाईन तिने मागवलेली. तर असं आहे. आणि ह्याचा अशा प्रकारे हे आहे पदर. आणि ह्याचा ब्लाऊज आहे ना, हा ब्लाऊजही आपण कोणत्याही साडीवर मस्त असा मॅच करू शकतो. हा प्लेनच शिवलाय कारण साधी साडी आहे त्याच्यामुळे. आणि ह्याची ह्याच 3/4च आहे. तर हा ब्लाऊज कोणत्याही साडीवर जातो, त्याच्यामुळे मी असा शिवते. त्याच्यानंतर ही एक कॉटन मध्ये येईल एक साडी आहे. हे बघा, मला कोणती साडी सांगतात तर काय माहिती नाही. काहीतरी नाव आहे ह्या साडीला, पण मला ते आता एक्झॅक्ट आठवत नाही. त्याचा असा हा पदर आहे ब्ल्यू कलर मध्ये. कॉम्बिनेशन खूप मस्त वाटते. ही मस्त दिसते साडी. त्याचा ब्लाऊज
दाखवते मी तुम्हाला नंतर, कारण ब्लाऊज बरोबरच ठेवते. पण आता सध्या खूप मेसी झालेला आहे ना, म्हणून ब्लाऊज मला भेटत नाही. आता साडी आणि ब्लाऊज मी एकत्रच ठेवत असते. त्याच्यानंतर ही एक साडी आहे, ही मला खूप जास्त आवडते साडी, खूप मस्त बसते. ही गिफ्ट आहे. ही मला लग्नात जे गिफ्ट देतात, साड्या देतात त्याच्यामध्ये दिलेली ही एक साडी आहे, रेड कलरची. आणि प्लस त्याचा ब्लाऊज, त्याचा पदर आहे तसा हा ग्रीन कलर मध्ये पदर आहे, मस्त असं. आणि ह्याचा ब्लाऊज ही खूप मस्त आहे. मला खरंच ही खूप साडी खूप आवडते, खूप म्हणजे खूप आवडते ही साडी, एकदम परफेक्ट बसते. ह्याचा ब्लाऊज असा आहे, हा ग्रीन कलरचा आहे. कॉम्बिनेशन रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन तर खूपच मस्त दिसतं, तुम्हाला माहिती आहे. ह्याची हात 3/4 आहेत आणि ह्याच्यावर थोडीशी इथे मी डिझाईन केलेली, इथे कट जे देतात ते दिलेले आहे. त्याच्यानंतर आता येतात काठपदराच्या साड्या. काठपदराच्या साड्या भरपूर आहेत, अजूनही आहेत साड्या खूप, पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ज्या मेन साड्या ते तुम्हाला तुमच्याशी शेअर करते. तर ही आहे पैठणी. ही आम्ही येवल्याला गेलेलो, तिथून मी येवल्यावरनं घेतलेली आहे. अशी पैठणी, हिचा पदर आहे असा ब्ल्यू कलरचा, मोर असा हा पदर आहे. आणि त्याच्यावरचा ब्लाऊज जो आहे तो हा आहे. आता हे काठपदराचे आहेत आणि ह्या थोड्या जुन्या झालेल्या साड्या आहेत, म्हणजे तर त्याचे ब्लाऊज हे शॉर्ट हँडचे आहेत. तर हा ही अशी डिझाईन केलेली आहे, पानगळा टाईप, त्याला इथे अशी लेस लावलेली आहे. आणि ह्याचे हँड हे शॉर्ट आहे. त्याच्यानंतर दुसरी ही एक साडी आहे. ही साडी तुम्ही मला बघितलेली आहे. ही साडी मी दिवाळीमध्ये जी नेसली होती ती वाली ही साडी आहे. ही पण पैठणी टाईप मध्येच आहे, पण हे कॉम्बिनेशन वेगळं आहे, ब्ल्यू आणि पॅरेट ग्रीन एक आहे. त्याच्यानंतर दुसरी एक आहे ही वाली. काठपदरांच्या साड्या आहेत ना, त्यांच्या घड्या हे मी उलट करून ठेवते, त्याच्यामुळे ते दाखवायला होतं. ही एक साडी आहे, ही मम्मीने म्हणजे सासूनी मला दिलेली आहे गणपतीमध्ये. त्याचा ब्ल्यू कलर मध्ये आहे आणि हा ब्लाऊज पदर आहे असं, पदर मस्त रेड कलर. ही कॉम्बिनेशन मस्त दिसते. ही आता लेटेस्ट मधली साडी आहे, एकदाच मी घातलंय. त्याच्यावरचा ब्लाऊज हा असा आहे. आणि ही लेटेस्ट मधली साडी आहे, म्हणजे त्याचा ब्लाऊज हा 3/4 आहे. आणि मी हा ब्लाऊज सिंपल शिवलेला आहे, स्क्वेअर गळा आहे. म्हणजे बहुतेक ब्लाऊज हे डिझाईन जर ब्लाऊज नसेल तर प्रत्येक ब्लाऊजचा नेक बॅक नेक हा माझा स्क्वेअरच असतो, राऊंड मध्ये सहसा मी ठेवत नाही. ही एक मस्त साडी आहे. त्या साडीला बरीच वर्ष झाली, पण अजूनही जशीच्या तशी आहे, ब्ल्यू मध्ये. काहीतरी ह्या साडीचं नाव आहे, काय माहिती आता आठवत नाही मला. ऍक्च्युली मला साड्या आवडतात, तसं मी घेत असते. मला काय साड्यांची नावं वगैरे मी इतकी लक्षात ठेवत नाही. बऱ्याच लेडीजना अगदी परफेक्ट नावं माहिती असतात, ही ह्यामधली, हे पॅटर्न ह्यामधलं. आणि ह्या साडीला खूप जास्त शायनिंग आहे आणि मस्त बसते ही साडी. असं ब्लाऊज पदरच इतका सुंदर आहे ना, हा बघा, ब्ल्यू मस्त डार्क नेव्ही ब्ल्यूचा हे आहे. आणि ह्याचा हेच आहे ब्लाऊज, तो खूप डिझाईन शिवून घेतलेला होता बघा, असा हा ब्लाऊज आहे. आणि ह्याला 2 नाडी लावलेले होते आणि त्याला लटकन होते, ते लटकन मी काढून ठेवलेले आहे. ते लटकन लावायला त्यांनी असे हुक लावलेले होते, त्याला हे लटकन लावू शकतात. ब्लाऊज थोडासा आता खराब झालेला आहे, पण साडी एकदम मस्त आहे. त्याच्यानंतर ही एक साडी आहे, ही बांधणीतली साडी आहे, बांधणीची साडी आहे. माझी आई गुजरातला गेली होती, तिकडून तिने आणलेली होती. बांधणीची एक साडी आपल्याजवळ असावी म्हणून मी ही सांगितलेली आणायला आईला. तर ही एक साडी आहे. त्याच्यानंतर आता पुन्हा सॉफ्ट कॉटन मधल्या डेली यूजच्या ज्या साड्या असतात त्या आहे. ही एक आहे ब्राऊन कलर मधली, हिचा ब्लाऊज आहे, हाही 3/4 आहे मला वाटतं. साधी साड्यांचे ब्लाऊज मी साधेच शिवून घेते.
स्क्वेअर नेक आणि 3/4 हँड असंच आहे. साधी आहे. त्याच्यानंतर तर ही एक साडी आहे सॉफ्ट कॉटन मधली, सिंपल अशी ही. त्याचा पदर जो आहे तो असा आहे, थोडा लव्हेंडर कलर मध्ये. आणि ह्याचा ब्लाउज मी शिवलेला आहे. ह्याचा ब्लाउज जो आहे ना तो मी फुल स्लीव 3/4 नाही, ह्याची फुल स्लीव मी शिवलेले आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. कारण ह्या साडीवर जे पोस्टर होतं ना त्याच्यावर असेच हँड दाखवलेले होते. पोस्टरवर मिसायला चला असंच शिवून घेऊया, त्यामुळे तो लुक मस्त आला ह्या साडीवर. ही एक रेड कलरची साडी आहे. असंच मला वाटलं ती मी घेतली, पण ही ना नेसताना थोडीशी फुगते, व्यवस्थित बसत नाही, त्याच्यामुळे मी सहसा ही आता नेसत नाही ही साडी. त्याच्यानंतर एक साडी त्याच्यानंतर ही एक आहे येलो कलर मध्ये साडी असावी. आणि ह्या ज्या कपाट माझ्या कबड मध्ये होत्या त्या काढल्यात. आणि ज्या मेन साड्या आहेत त्या मी बेड मध्ये ठेवलेल्या आहेत, ज्या खूप कमी घातल्या जातात, जास्त हेवी म्हणजे प्राइसने वगैरे त्या जास्त काही घातल्या जात नाही. त्याच्यामुळे त्याच्याचा असा हा ब्लाऊज आहे, साधाच ब्लाऊज शिवलाय. त्याच्यानंतर आणि ही बांधणीची जी साडी दाखवली त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे. फ्रिलचा असा मी ह्याला हा बॅक हुक वाला आहे, ह्याला मागे हुक आहे. आणि हा मस्त असा ब्लाऊज शिवलेला होता मी. त्यांनी शिलाई स्टिचिंग खूप जास्त घेतलेली होती. हे पूर्ण नेकला असा फ्रिल आहे, फ्रिल केलेला आहे. हँड पण तसेच आहे. खूप मस्त असा ब्लाऊज शिवलेला आहे. हँडला असे फ्रिल केलेले आहे. ब्लाऊज घातल्यावर खूप मस्त दिसतो, बॅक नेक वाला आहे. दुसरी एक साडी आहे, ही एक साधी डेली यूज वाली जी साडी असते ही आहे. अशी ही साधीच आहे एकदम, त्याला थोडीशी अशी बॉर्डर आहे. ही एक नवीन साडी घेतलेली आहे मी. ही फॉल बिल्डिंगची बाकी आहे अजून. मस्त अशी आबोली कलर मध्ये. असा कलर माझ्याकडे अजिबातच नव्हता ह्या साडीचा, म्हणून ही एक साडी घेतलेली आहे. आता रिसेंटली मी घेतलेली. आणि अजून 2-3 साड्या घेतल्या, पण त्या टेलरकडे आहेत. त्या असत्या तर मी तुम्हाला दाखवल्या असत्या. त्या ही साड्या मला शेअर केल्या असत्या. डेली यूज मध्ये अजून ही एक आहे. डेली यूज साठी ज्या असतात त्यातली ही एक आहे. अशा बऱ्याच खूप साऱ्या साड्या आहेत अजून. ही साडी ही एक रेड कलर मध्ये माझ्याकडे आहे. ही रेड कलर मधली, त्याचा ब्लॅक हे आहे पदर. मी साड्या जास्त करून आयर्न करून ठेवत नाही. जेव्हा घालायची असेल तेव्हाच आयर्न करते आणि ती ठेवते. कारण साड्या खूप कमी घातल्या जातात. जर काय लग्न फंक्शन वगैरे असेल तरच. ऑफिसमध्ये आधी मी घालायची, पण आता खूप घाई होते त्याच्यामुळे मी खूप कमी केलं. हा ब्लॅक कलरचा असा पदर आहे त्याच्यावर. काही फंक्शन वगैरे असेल साड्या तर मी घालते ऑफिसमध्ये साड्या, म्हणजे घालूनच जाते. असं काय नाही की ऑफिसमध्ये गेल्यावर वगैरे घालते. ह्याचा ब्लाऊज थोडंसं डिझाईन केलेलं आहे, शॉर्ट हँड. आणि ही साडी जुनी आहे, शॉर्ट हँडचा आहे ब्लाऊज. आणखीन एक डेली यूजची साडी आहे. ही एक आहे, ही डेली वेअरची साडी आहे. अशा प्रकारे माझ्या ह्या साड्या आहेत. आता ह्या मी फटाफट ऑर्गनाइज करते ह्याच्यामध्ये, बॉक्समध्ये. त्या कशा ऑर्गनाइज करते तेही तुम्हाला दाखवते. आणि त्याच्याजवळ मी काही रेडीमेड ब्लाऊज घेतलेले आहेत तेही तुम्हाला दाखवते. आणि ही एक आता रिसेंटली घेतलेली आहे साडी. ही जॉर्जेटमध्ये आहे. खूप एकदम लाईट वेट आणि खूप मस्त आहे. ॲक्च्युली ही माझ्यासाठी ही भारबीसाठी घेतलेली आहे. तिचं फेअरवेल आता येत आहे त्याच्यासाठी 10वीचं ही घेतलेली आहे. आणि हे 2 ब्लाऊज मी आता ऑनलाईन मागवलेले आहेत. अजून घातलेले नाही आहेत, त्याला थोडी फिटिंग करायची आहे. हे 2 ब्लाऊज आहेत रेडीमेड मी मागवलेले आहेत. मला काय ते एवढे खास वाटले नाही मी मागवले, पण म्हणून मी तसेच ठेवले. फिटिंग करून बघू कसे होतात. असे रेड किंवा ब्लॅक हे कोणत्याही साडीवर मिसमॅच करू शकतात, म्हणून मी हे घेतलेले आहे.
तशा ह्या साड्या आहेत माझ्या. तर माझ्या साड्या कशा वाटल्या तेही मला कमेंट्स करून सांगा आणि आता मी त्या कशा ऑर्गनाईज करते फटाफट ते दाखवते तुम्हाला. तर साड्या ऑर्गनाईज करण्यासाठी मी अशा प्रकारचे जे पाऊच असतात आपल्याकडे ते वापरते. ऑलरेडी माझ्याकडे खूप आहे. हा एक आहे, हा आहे एक. असेच दोन मी जस्ट काही 10-15 दिवसापूर्वी दादरला गेलेली तिकडचं आणलेलं आहे. ओपन करायला अगदी इझी असेल. हे असे खूप सारे पाउचेस आहेत, त्याच्यामध्ये हे मी साड्या ठेवते आणि पॅक झाल्या की तुम्हाला दाखवते. तर आता सर्व साड्या ऑर्गनाईज करून झालेल्या आहेत. सर्व वेगवेगळ्या पाऊचमध्ये जशा साड्या होत्या त्याप्रमाणे मी हे ठेवलेल्या आहेत. म्हणजे काठपदराच्या वेगळ्या, डेली यूजच्या वेगळ्या, फॅन्सी वेगळ्या, अशा सर्व साड्या ऑर्गनाईज करून झालेल्या आहेत. त्या तुम्हाला दाखवते. आणि ह्यातल्या जेवढे पाऊच आहेत त्यातल्या खूप कमी साड्या तुम्हाला मी दाखवल्या ज्या दाखवायच्या, कारण इतक्या साड्या सर्व दाखवताना खूप वेळ जाईल आणि व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आणि ह्याचबरोबर दुसऱ्या ज्या खूप ज्या हेवीवाल्या साड्या आहेत त्या मी काढायची विसरली, त्या मी सेफमध्ये ठेवून दिलेल्या आहेत बॉक्स पलंगमध्ये, म्हणजे हे अरेंज करून त्या कबर्डमध्ये, कारण त्या खूप रेअर घातल्या जातात. त्यामुळे उगीच कबर्डमध्ये कशाला, म्हणून मी त्या व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. त्या कधी जेव्हा काढेल तेव्हा तुम्हाला मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर आता मी जे पाउचेस जे आहेत ते कसे भरलेले आहेत ते तुम्हाला दाखवते. तर ह्या साड्या मी अशा आता पाउचेसमध्ये ऑर्गनाईज करते. ह्या काठापदराच्या ज्या साड्या दाखवल्या तुम्हाला त्या मी एका ह्या अशा पाऊचमध्ये भरलेल्या आहेत विथ ब्लाऊज. त्याचे ब्लाऊज मला म्हणजे ते सर्व मिळाले, पॅक करते. म्हणजे शोधायला किंवा कधी जायचं असेल तर आपल्याला कोणती साडी नेसायची त्याच्यानुसार आपण बरोबर शोधू शकतो. तसे ट्रान्सपरंट आहे त्याच्यामुळे ते दिसतात सुद्धा, परंतु काठापदराच्या वेगळ्या, फॅन्सी वेगळ्या अशा ठेवल्या तर ऑर्गनाईज बरं होते. वर दिसत असेल ह्या ज्या काठापदराच्या मी दाखवल्या त्या सर्व साड्या हे एका पाऊचमध्ये मी ठेवलेले. हे बघा, ह्या ज्या फॅन्सी साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या होत्या ह्या सर्व ह्याच्यात अशा मी ऑर्गनाईज केलेल्या आहेत, ब्लाऊज विथ ब्लाऊज. ह्या ज्या सॉफ्ट कॉटनमध्ये वगैरे अशा ज्या साड्या दाखवलेल्या होत्या त्या ह्या एका पाऊचमध्ये ऑर्गनाईज केलेल्या आहेत. डेली यूजच्या ज्या होत्या, ज्या कधीतरी घालणाऱ्या अशा डेली यूजच्या ज्या असतात साध्या साड्या त्या ह्या एका पाऊचमध्ये मी केलेल्या आहेत. ह्या ज्या साड्या तुम्हाला दिसत असतील ह्या सर्व काठपदराच्या ज्या साड्या तुम्हाला मी दाखवल्या होत्या, पॅरेट ग्रीन कलर, रेड कलर, ब्ल्यू कलर, ह्या सर्व एका पाऊचमध्ये असे हे टोटल 4 पाउचेस भरलेले आहेत. आणि मी तुम्हाला जी साडी दाखवली मी सांगितलं त्याच्यावरचा ब्लाऊज जो आहे तो सिवलेस शिवलेला आहे, तो हा ब्लाऊज आहे. हा बघा, हा असा आहे. तर हा कोणत्याही साडीवर मॅच करू शकतो आपण, म्हणून मी हा वेगळा ठेवलेला आहे. हे माझे एक्स्ट्रा ब्लाऊज जे आहेत ते ह्या एका पिशवीमध्ये असे भरलेले आहेत आणि ते ठेवलेले आहेत जे एक्स्ट्रा जे असतात ते. तर आज साड्यांचं सर्व माझं जे कलेक्शन होतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्याचप्रमाणे मी साड्या कशा ऑर्गनाईज करते हेही शेअर केलेलं आहे. तर माझ्या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा मला. जर आवडलं असेल तर किंवा अजून काही मला ऑर्गनाईज कशा करायच्या साड्या आहेत, जर तुमच्याकडे काही तुम्ही वेगळ्या प्रकारे करत असेल तेही मला सांगा. मी नक्कीच तो करण्याचा प्रयत्न करेन. तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटेन. बाय.